नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्थ आणि तंदुरुस्त असाल। सो शुभ प्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आमची इथे पूजा आटोपलेली आहे। आज आरू, पिहू आणि मी तिघांनी मिळून पूजा केलेली आहे। आणि इथे पिहू दोनदा देवाला नमस्कार करत आहे आणि सांगत आहे, मम्माला आजही देवा प्लीज आईस्क्रीम बनवायला सांग। तर इथे रात्रीच्या 2 पोळ्या उरल्या होत्या आणि खरं तर आज नाश्ता आधीच बनवून झाला। पोळ्यांकडे माझं लक्षच नव्हतं, नाहीतर मी पोळ्यांचा चिवडा बनवत असते, आम्हाला सर्वांनाच खूप आवडतो। पण आता नाश्ता पण आहे, आज मी पोहे बनवलेत आणि सोबत कडधान्य पण आहेत। मग म्हटलं ह्या पोळ्यांचा आपण फोडणीच्या पोळ्या करता येतील, त्यासाठी मग असे तुकडे तुकडे करून मी वाळायला घालत आहे। तुम्ही ताबडतोब सुद्धा म्हणजे शिळ्या पोळ्यांचं करू शकता फोडणीच्या पोळ्या, पण थोडं सुकू दिलत ना तर फोडणीच्या पोळ्या आणखी टेस्टी बनतात आणि छान बनतात, त्यामुळे मी इथे ह्या वाळायला ठेवत आहे। तर आता नाश्त्याची वेळ झालेली आहे, म्हणून मी आज नाश्त्यामध्ये थोडेसे पोहे सोबत कडधान्य, त्यामध्ये छान कांदा, टोमॅटो आणि सांबार वगैरे टाकून गार्निशिंग केलेलं आहे, त्यामुळे टेस्ट पण खूप छान येते। सोबतच चिवडा केलेला आहे, तोही घेतला टेस्टला। आणि ते मला मोठ्या म्हणून चिडवत होते, कारण त्यांना आधी ज्यूस बनवून पाहिजे होतं, पण मी नाश्ता करायला बसली। मला सकाळी भयंकर भूक लागते, कारण माझं रात्रीचे जेवण खूप जास्त मिनिमम आहे। मी एखादी पोळी खाते, कधी तर जेवत पण नाही, त्यामुळे मला सकाळी झपाटून भूक लागते, म्हणून मी भरपेट नाश्ता करते। बऱ्याच बायका नाश्ता करायचं टाळतात, कारण त्यांचं म्हणणं असते नाश्ता केले की सुस्ती येते आणि कामं सुचत नाहीत। पण मला भरपेट नाश्ता लागतो, आणि तुम्ही जर नाश्ता केल्याबरोबर जर कामाला लागल्या ना तर कामं होतात नीट, पण तुम्ही नाश्ता केल्यावर जर थोडा आराम करते म्हटलं तर मात्र सुस्ती येते, आळस येतो। त्यामुळे नाश्ता केल्याबरोबर मी ताबडतोब कामाला लागते। आणि तुम्हाला नाश्ता बनवायचा नसेल किंवा करायचा नसेल तर तुम्ही त्या वेळेवर जेवण सुद्धा घेऊ शकता, कारण खरं एनर्जी आपल्या शरीराला त्याच वेळेस हवी असते, कारण आपले संपूर्ण कामं पडलेली असतात आणि आपण उपाशीपोटी कामं करतो, मग आपल्याला चिडचिड होते, चक्कर येतात आणि बरेच त्रास होतात। त्यामुळे जर हा टाइम तुम्ही ठेवला ना नाश्त्याचा, 8 ते 8:30 वाजता तुम्ही भरपूर नाश्ता केला ना तर तुमची एनर्जी लेवल खूप हाय राहते, तुम्हाला अजिबात चिडचिड होणार नाही आणि कामंही छान होतील। नाश्ता झाल्याबरोबर मी लगेच कामाला लागते, कारण मग सुस्ती येत नाही। तर माझे हे काही इंडोर प्लांट्स आहेत, आणि तुमच्याकडेही जर इंडोर प्लांट असतील, तुम्ही घरात प्लांट ठेवत असाल लिव्हिंग रूममध्ये, बेडरूममध्ये, तर त्याला आठवड्यातून 2दा तरी गॅलरीमध्ये घेऊन जा, ऊन दाखवा, कारण त्यांनाही उन्हाची गरज असते। दररोज नाही तर आपण आठवड्यातून 2 दिवस तरी त्यांना ऊन देऊ शकतो। सो इथे माझे सर्व जे इंडोर प्लांट्स आहेत ते मी गॅलरीमध्ये नेत आहे, आणि इंडोरमध्ये मी असेच प्लांट ठेवते की ज्याला खूप कमी उन्हाची आवश्यकता असते, जसं मनी प्लांट, स्नेक प्लांट, सिंगोनियम, हेच प्लांट्स माझे असतात। आणि त्यावर आता खूप धूळ बसलेली आहे खरं तर, कारण उन्हाळ्यामुळे भरपूर डस्ट, राख येते आणि त्यांना असं पाण्याने वॉश करणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि प्रत्येक वेळेस बाथरूममध्ये जाऊन वॉश नाही करता येत, तर आपण अशा प्रकारच्या स्प्रे बॉटल वापरू शकतो। तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये 1-2 थेंब डेटॉल किंवा शॅम्पू ॲड करा आणि अशा प्रकारे सर्व प्लांट्स छान धुवून काढा, स्प्रे करा, त्यामुळे सर्व धूळ निघून जाते। सोबत खूप छान मॉइश्चर मिळतं सर्व पानांना आणि ती स्वच्छ होतात, त्यांना ब्रीदिंग व्यवस्थित करता येते। त्यामुळे मी आठवड्यातून 1दा तरी प्लांट्स असे वॉश करतेच। आता माझी जी स्प्रे बॉटल होती ती तुटलेली आहे, त्यामुळे या स्प्रे बॉटलने मला काम चालवावं लागत आहे। मी सर्व प्लांट व्यवस्थित धुवून घेते, यामध्ये माझा बराचसा वेळ जातो या बॉटलमुळे, पण काही हरकत नाही, कारण मला खूप जास्त आवड आहे, त्यामुळे थोडी मेहनतही करावी लागेल। आणि हे माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांट आहे, ते म्हणजे ॲग्लोनिमा। याच्या खूप साऱ्या व्हरायटीज येतात, खूप सुंदर कलर येतात, पण माझ्याकडे फक्त हे एक लिपस्टिक ॲग्लोनिमा आहे। सोबत पिंक ॲग्लोनिमा होतं, पण मी आता माहेरी गेली होती तेव्हा ते प्लांट गेलं, अहोंनी पाणी घातलं होतं, पण ते प्लांट म्हणजे मी काही 1-2 महिन्यापूर्वीच लावलं होतं, त्याची ग्रोथही व्यवस्थित झालेली नव्हती आणि त्यामुळे त्याला मग पाणी कमी जास्त झाल्यामुळे ते गेलं। आणि इथे माझं हवर्थियाचं प्लांट आहे, आणि चुकून याच्या पानांवर पण माझ्याच्याने स्प्रे केला गेला, पण या झाडाला अजिबात पाणी नको असते पानांवर, त्यामुळे आता मी ब्रशच्या मदतीने ते क्लीन करत आहे। आणि इथे बघा माझं डंपकिनचं प्लांट
आणि यावर तुम्हाला दिसत असेल किती जास्त डस्ट गोळा झालेली आहे. आणि इतक्या कडक उन्हाळ्यात सुद्धा बघा किती सुंदर नवीन ग्रोथ आलेली आहे. खूप सुंदर पान आलेलं आहे आणि कलर किती छान आहे याचा. प्लांट वॉश करण्यात माझा खूप वेळ गेला. त्यानंतर क्लिनिंग केलं आणि आता छान गावरान आंब्याचा इथे आस्वाद घेत आहे. आणि इथे आम्ही छान बसून गप्पा मारत होतो. आरूचं म्हणणं आहे की फिरायला चला आणि अहोंना वेळ नाही आहे. त्यामुळे मग आरूचं चालू होतं की तुझं पप्पा ऐकतात, तू बोल. तर मी म्हटलं माझंही ऐकत नाही आहे, तर आपण पप्पांवर बहिष्कार टाकू, त्यांना कोणतीच हेल्प करायची नाही. तर आरू मला समजावून सांगत होती की तूच त्यांची सर्व कामं करते. तर आता झाल्या आमच्या गप्पा गोष्टी, बराच वेळ गेला. त्यानंतर कबड आवरायला घेतलं. इथे आम्हाला 2 लाकडाचे कबड मिळालेले आहेत आणि पण त्याचे फारच मोठे मोठे आहेत, त्यामुळे व्यवस्थित कपडे बसत नाहीत त्यामध्ये. आणि माझ्याकडे बास्केट वगैरे पण नाही आहेत, त्यामुळे कपडे किती व्यवस्थित अरेंज केलेत ना, तर मुलं आणि सर्व कपडे अस्ताव्यस्त करून ठेवतातच. या कबडमध्ये फक्त पिहूचे आणि त्यांचे कपडे असतात, सोबत मुलांचे बुक्स आणि खेळणी असतात. तर कबडकडे फक्त 8 दिवस झाले लक्ष दिलं नाही, तर अशी अवस्था करून ठेवलेली आहे मुलांनी. सो आज म्हटलं चला कबड आवरूयात. त्यासाठी सर्व सामान आधी बाहेर काढत आहे. इथे मी छान ताराची घासणी आणि डिटर्जंट घेतलेलं आहे, कारण कबड खूप जास्त काळवंडलेलं आहे. मुलं पेन्सिलने लिहत राहतात, सोबत कलर करत राहतात, कलरचे हात लावतात आणि डस्ट आणि माती तर सध्या खूप जास्त येत आहे, त्यामुळे खूप डर्टी झालेलं आहे. तर इथे मी सरळ ताराच्या घासणीने अगदी हलक्या हाताने घासलं आणि त्यानंतर ओल्या कपड्याने संपूर्ण कबड व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. इथे आता माझं कबड छान स्वच्छ आणि क्लीन दिसत आहे. स्केच पेनचे डाग वगैरे तर गेले नाहीत, पण बऱ्यापैकी गेले, बऱ्यापैकी क्लीन झालं. आणि बाहेरनं पण मी क्लीन केलं. आणि मी मिशोवरनं काही ऑर्गनायझर मागितलेले आहेत आणि त्याच्या मदतीने आता मी कपडे अरेंज करत आहे. हे मला 260ला 2 पडलेले आहेत, म्हणजे 130ला 1 आणि क्वालिटी मला बरी वाटली. तर बघू आता युजफुल किती आहेत ते, कारण वापरल्यावरच कळेल. छान यामध्ये 3 पार्टिशन आहेत, म्हणजे 4 बॉक्स आहेत आणि हँग करायला सुद्धा व्यवस्थित अरेंजमेंट केलेली आहे. तर कबड आता बऱ्यापैकी सुकलं. त्यानंतर छान इथे मी असे पेपर टाकून घेतलेत आणि हे पेपर बऱ्याचदा खाली पडतात किंवा कपड्यांसोबत येतात, त्यामुळे मी जो आपला मास्किंग टेप असतो त्याच्या मदतीने हे छान तिथे सेक्युअर पण करून घेतलेले आहेत. हे पेपर जर तुम्ही अशा प्रकारे टेपच्या मदतीने जर व्यवस्थित सेक्युअर केले ना, तर तुम्हाला नेहमी पेपर बदलायचं काम पडणार नाही, कारण बऱ्याचदा हे पेपर कपड्यांसोबत येतात, सोबत फाटतात पण. सो अशा प्रकारे तुम्ही हे फिट करू शकता, म्हणजे ते जागचे हलणार नाहीत. आणि त्यानंतर जे आपण ऑर्गनायझर मागवलेले आहेत बघा, त्याला किती छान हँग करायसाठी आलेलं आहे. तर त्याच्या मदतीने वरच्या रॉडला मी असे हे हँग करून घेत आहे आणि नंतर त्यामध्ये सर्व कपडे अरेंज करते. पिहूनी ब्लॅक कलर चूज केला की मम्मा मला ब्लॅक कलरमध्येच माझे कपडे अरेंज कर. सो इथे बघा किती सुंदर आहे हे ऑर्गनायझर. यामध्ये आता मी सर्व कपडे अरेंज करते. आणि हे ग्रे कलरचं एक आलेलं आहे. त्यांनी एकतर दोन्ही ग्रे द्यायला पाहिजे होते, एकतर दोन्ही ब्लॅक द्यायला पाहिजे होते, पण वेगवेगळे कलर दिलेत. तर ग्रे कलरमध्ये अहोंचे कपडे अरेंज केलेत, ब्लॅकमध्ये पिहूचे. सोबत हे हँगर आहे, त्यामध्ये अहोंचे सर्व दुपट्टे वगैरे, मुलांचे कॅप वगैरे ठेवते मी. कपडे तरी इथे अरेंज झालेत आणि त्या खालचा जो कप्पा आहे त्यामध्ये मुलांचे बुक्स असतात आणि सर्वात खालच्या कप्प्यामध्ये मुलांची खेळणी असतात. तर इथे मी मुलांचे बुक्स चेक करत होती. हे मागल्या वर्षीचे बुक आहेत, त्यामुळे आता नोटबुक्स ज्या भरल्या होत्या त्या वेगळ्या काढल्यात आणि ज्यामध्ये काही पेजेस होते तर प्रॅक्टिससाठी त्या यूज होतील म्हणून त्या इथे मी वेगळ्या काढत आहेत, सोबत बुक वेगळे करत आहे. यामध्ये माझा बराचसा वेळ गेला, पण हे पण काम खूप इम्पॉर्टंट होतं आणि कधीतरी करावंच लागत होतं. आणि त्यानंतर इथे मुलांची खेळणी आहेत आणि खूप सारी खेळणी अशी आहेत पिहूची की ती तुटलेली आहे, पण पिहू ते टाकूच देत नाही. त्यामुळे आता पिहू माझ्या समोरच बसलेला आहे आणि मला वॉर्निंग देत होता, मम्मा माझं एक जरी तू खेळणं जर फेकून दिलं तर मी पप्पांना पुन्हा मागेल. त्यामुळे मी त्याच्यासमोर सर्व बॅग जशी तशी भरून ठेवत आहे. आता एखाद्या दिवशी तो आणि आरोही नसताना मला सर्व तुटलेली खेळणी वेगळी काढावी लागतील आणि ते नसतानाच त्याची विल्हेवाट लावावी लागेल, कारण घरात खूप जास्त पसारा होतो आणि ही खेळणी खूप जास्त जागा घेतात. बघा, फुटबॉल पण पंक्चर झालेला आहे तरी पण तो फेकत नाही. किती सारे गाड्या तुटलेल्या आहेत, त्यांना चाकं नाहीत तरी सुद्धा त्या साठवाव्याच लागतात. तर इथे हा खूप सारा पसारा असा केलेला मी
आता तो सर्व आवरून ठेवते आणि पिहू नसताना त्याची विल्हेवाट लावते. खूप खूप जास्त वेळ गेला आज माझा या सर्व कामांमध्ये, पण मात्र माझं कपाट छान सेट झालेलं आहे इथे. तर इथे बघा, एका साईडनं पिहूचे कपडे आहेत, एका साईडनं अहोचे जीन्स आणि शर्ट आहेत. सोबत या बास्केटमध्ये मी अशा प्रकारे अहोंचे सर्व सॉक्स अरेंज करून ठेवलेले आहेत. मागे अहोंच्या काही कागदपत्र आणि महत्त्वाचं सामान आहे, सोबत त्यांचं इतर सामान आहे. इथे मुलांचे बुक्स असतात. इथे बॅग्स, एका साईडला सर्व बॅग ठेवल्या आणि एका साईडला बुक्स ठेवलेले आहेत. आणि हे जे यूज होतील असेच ठेवलेले आहेत, फक्त अदर सर्व बुक्स वेगळे काढलेत. आणि इथे एका साईडला जे बॉक्स आहेत ते सर्व एक्स्ट्राचे शूज आणि सँडल्स आहेत. आणि एका साईडला मुलांची खेळणी ठेवलेली आहेत. तर माझं कपाट खूप छान आता अरेंज झालेलं आहे. आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि इथे मी स्वयंपाकाला लागलेली आहे. आणि हा बघा आमचा एक्झॉस्ट फॅन. बाहेर हवा चालू आहे, तर बाहेरच्या हवेनेच इतका फिरवत आहे की इलेक्ट्रिसिटीची पण गरज नाही. इथे माझी भाजी चालू आहे. छान आता कोवड्याची भाजी करायची आहे. मला कोवड्याची भाजी खूप आवडते. किचनमध्ये इतकी जास्त गरमी होत आहे, त्यामुळे म्हटलं थोडं बेडरूममध्ये बसते. कूलर चालू आहे. तर मुलं माहीत नाही काय करत आहे, दरवाजा लावून घेतलेला आहे. अहोंना आवाज देत आहे, ते सुद्धा दरवाजा उघडायला इथे तयार नाहीत. तर स्वयंपाक झाला, सोबत जेवण झालं, भांडी वगैरे झाली, किचन पूर्ण आवरून झाली. आता वाजलेले आहेत बरोबर 9:30. आणि आज सोनल गेली, त्यामुळे थोडं करमतही नव्हतं, त्यामुळे पटपट कामं केली आणि आता सरळ झोपी जाणार आहे. सो काय काय असं काय सरप्राईज माझ्यासाठी. आता मी उलटा चीटिंग. अरे वा वा वा, काय दिस इज फॉर माय फर्स्ट कोच, माय लाईफ, माय बेस्ट फ्रेंड. Words for mom. My mom is my first friend. You are and my best friend. You are and my best friend. अच्छा. You and Arohi, your life. आरोहीने असं ग्रीटिंग मला बनवून दिलेलं आहे. तुझ्याकडून पण गिफ्ट आहे का? अच्छा, तुम्ही दारला हे बनवत होते का मग? येस. तर आरोहीने छान असं ग्रीटिंग बनवलेलं आहे माझ्यासाठी. छान आहे, छान आहे, आवडलं मला. आता माझं तर दे ना यार, काय आहे तुझं तर. माय फेवरेट चॉकलेट. तुला पण सांगितलं हे माझं फेवरेट आहे. दीदी काय मी छोटा. तुला माहित होतं काय माझं फेवरेट आहे? हो, मला माहित होतं. तुला मला माहित होतं. तुला खूप मेहनत केली. बरोबर. चल, थँक्यू थँक्यू थँक्यू. अच्छा, तू चॉकलेट दिलं तर तुझी खिशी, आणि दीदीने एवढं छान ग्रीटिंग दिलं तर दीदीची खिशी नाही घेऊ. माझे पैसे तुम्ही घे. अच्छा, तुझे कुठलं आले पैसे? बरं बरं. पिहूचे दीदीने छान असं ग्रीटिंग बनवलं माझ्यासाठी. हा, तुझं बोलू. आणि पिहूने हे चॉकलेट गिफ्ट केलेलं आहे मला, आणि हे माझं फेवरेट चॉकलेट आहे. हा, पिहूच्या पैशाचं आहे, जे पप्पाने दिले होते. पिहूच्या पैसेच आहे आणि पिहूने स्वतः जाऊन दुकानात आणलेले आहे, हो ना. आणि आता हे चॉकलेट मी एकटीच खाणार आहे. थँक्यू. ओके, चला तर मग आता आजचा ब्लॉग इथेच संपतो. पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत. बाय. सरळ बाय. 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 चला भेटू.